स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आता सकाळीचे टायमिंग झालं आहे मित्रांनो, 9:30 वाजलेत मित्रांनो. आपलं सगळं उरकून मित्रांनो तयारी झालेली आहे मित्रांनो, कारण की बाहेर जायचं आहे, वळणला जायचं आहे मित्रांनो. हे बघा, हे फूल किती मस्त आहे मित्रांनो, काट्याचं आहे पण याचं काय नाव मला माहीत नाही मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आहे इथं, त्याला पाणी जरी नाही टाकलं तर अशी फुलं येतात. नेमकं या फुलाचं नाव काय ते पण माहीत नाही मित्रांनो. कसं हे बघा किती मस्त फुल दिसतंय. शोचं कसं चांगलं आहे मित्रांनो, पण कसं दारामध्ये ना काट्याचं झाड होत नाही असं सांगते, त्याच्यामुळं मग त्याला साईडला करून ठेवलंय. त्याचं कसं मग मित्रांनो, काट्याचं जर झाड असलं ना ते काय चांगलं नसतं असं बोलत असते. तसे आंबे बिंबेचे झाड आहे मित्रांनो आपले. हे बघा हा मोठा आंबा एक, आणि तिकडं कलमी मित्रांनो, तिकडं पपईचे झाड आणि ते नाही. हे बघा हे पेरूचं झाड मित्रांनो, एक फांटी तोडली ती त्याची तरी फुटलंय चांगलं मित्रांनो. कारण की पाणी जास्त नाही ना, त्याच्यामुळं काही एवढं हे येत नाही मित्रांनो. निघायचं आहे आता वळणला, कारण की काल ना मग काय पप्पा तिकडे आहे, मग मम्मी इकडे आहे. त्याच्यामुळं मम्मी काय गेलेली नाही, बरेच दिवस झाले. म्हटलं थोडी साफसफाई करावं घराची, त्याच्यामुळं जायचं. हे बघा पपईचं झाड किती छोटं होतं आधी, बघा किती मोठं झालं. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं बऱ्याच टाईम मित्रांनो. त्याला पपया देखील आल्यात. हे बघा हे पण चांगलं मोठं झालं. हे दोन इथं एक दोन आहे मित्रांनो, चांगले वाढत चालले बरं का. आता इकडं हे बघ, त्या दिवशी वांग्याचे लावले होते रोप आपण, हे बघ चांगले फुटलेत. आता ती वाढ होईना आता त्यांची बरेच थोड्या दिवसामध्ये. तर चला मित्रांनो मग निघू, मग वळणला जायचं आहे आपल्याला. टाईम होईल ना तर जायला. तर मित्रांनो मी वळणला दुपारीच आलो होतो मित्रांनो. जेवण वगैरे कसं इकडंच आल्यावर केलं होतं. आता कसं मग निघायचं होतं मित्रांनो घरी. इथं आवरलं सगळं. कसं येता करता बरा टाईम झाला, त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवायला जमलं नाही मित्रांनो. म्हटलं मग आता इथून तर आपल्याला निघायचंच आहे. थोडं सामान आणलं मित्रांनो, भाजी आणि मिरच्या वगैरे आणल्या. कसं आपला शनिवारी बाजार असतो, पण म्हटलं आलं तर चांगलं वाट दिसलं भाजीला, मग घेतलं. तर मित्रांनो ह्या बघा तुम्हाला ते चिमणी बघा कुठं बसलेली, टिपचं मित्रांनो, ते काळं टिपचं नसतं का, ते बघा किती मस्त बसलं आहे टाकीवर. ह्या टाक्या आहे मित्रांनो पाण्याच्या, कारण की आधी ना शाळेतले मुलं इथं आंघोळ करायचे मित्रांनो. कसं पहिली जेव्हा शाळा ओपन झाली होती इथं आंघोळ वगैरे करायचो. हा पाईप दिसतो ना तुम्हाला पुरा गंजलेला, बोरचं पाणी यायचं, पण इथंच पाणी सुविधा होती मित्रांनो बोरांची आधी. आणि हॉस्टेल होतं आधी शाळेचं. कसं मग आता पाठीमागं बांधलं, त्याच्यामुळं मग हे सर्व बंद करून टाकलं. तसं मग कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी हे रूम आहे. आणि तिकडं बघा पोरं खेळत येत. इथं गाडी लावली मित्रांनो. कसं मग आता म्हटलं गावातून आलो, म्हटलं मग आता काय घरीच निघायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं मग थोडं फ्रेश वगैरे झालो, गावातून सामान घेऊन आलो, म्हटलं निघायचं. समोरचं ते गेट दिसतं ना मित्रांनो, तिकडं सगळं हे गाव पुढं आहे ना, गाव आहे मित्रांनो. आणि गावातच शाळा आहे, काही गावाच्या बाहेर नाही. तेवढं तरी बरं आहे ना, तर काही शाळांना गावाच्या बाहेर देखील असतात. आधी खूप मस्त मोठं इथे झाडं होते मित्रांनो. हे आता हे दिसतात ना, हे आत्ताचे झाड आहे ना, तर हे खोडावरून तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो झाड केवढं होतं. ते बघा काही मुलांचे 10वीचे पेपर झालेत, काही बाकी आहे मित्रांनो. कसं मग आता सुट्ट्या लागल्या म्हटल्यावर ते पण जातीलच आता घरी. अजून पुढच्या महिन्यात पेपर चालू होतील बहुतेक. सुट्ट्या लागल्या म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी जाईन. त्या बघा आवरून बिरून घेतलं होतं, मम्मी आवरती, निघायचंच मित्रांनो आता. तर चला मग मित्रांनो जाऊ मग घरी. तर मित्रांनो घरी आलो आम्ही 5-1 वाजताच आलो होतो मित्रांनो. कारण की टाईमच झाला, कारण की तर थोडी खरेदारी करायची होती मित्रांनो. पण मम्मीला काय तिथं आहे ना बूट पसंतच नाही झाला, त्याच्यामुळं काय तिथं काय बूट वगैरे घेतला नाही मित्रांनो. मानुरेमध्ये तिथं थांबलो होतो मित्रांनो, कारण की ब्लॉग बनवायला मित्रांनो जमलं नाही तिथं. आता मग या व्हिडिओ बनायचा होता मित्रांनो. घरी आलो मित्रांनो, फ्रेश वगैरे झालो. चांगलं म्हणलं आता वर जावं थोडं,
वातावरणात बसा म्हटलं वर, कसं बरं वाटतं म्हटलं संध्याकाळच्या टायमाला. पाठीमागचा नजारा दाखवतो मित्रांनो. हे कडवळ होतं ना मित्रांनो, बरंच तोडलंय मित्रांनो. हे बघा हे इथं होतं, ते तिकडलं पण तोडलंय. आता कसं विकलं असेल मित्रांनो, ते त्याच्यामुळे ना तोडून टाकलं बरंच. मागं ना कोबी बघा कसं दिसतंय मित्रांनो, नुसतं हिरवं हिरवं गार दिसतंय कोबीचे झाडं. हे झाडं म्हणतो मित्रांनो, बघा लाईनीत लावलेलं आहे एकदम. पण आज कधी निघतो काय माहीत मित्रांनो. पण आपला घरामागचा पसारा बघा, चुले मित्रांनो, तिथं लाकडं वगैरे ठेवलेली. आपल्याला याचं काम करायचं आहे बरं का मित्रांनो, पण करू एवढंच काम घ्यायचं आहे आपल्याला करून ते देखील. कसं मग झालं म्हटल्यावर आपल्याला वापरायला पण जागा भेटेल मित्रांनो. हे तुम्हाला पिवळे जसं सूर्यफुलाच्या फुल दिसतंय मित्रांनो, ते पण सूर्यफूल नाही ते. बघा तिकडे पण कडवळच लावलेले, असा एरिया दिसतोय संध्याकाळच्या टायमाला. तर मित्रांनो मी ना आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आशा करतो तुम्हाला आवडला असेल. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं जास्त गरम होतं घरामध्ये, त्याच्यामुळं बसवत नाही. तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभ रात्र मित्रांनो.